तर आता बनवूया कमी साहित्यात झणझणीत मटकी आणि कमी वेळात। तर बघा येथे मिक्स मटकी घेतलेली आहे। मटकी आणि काही दुसरे पण मोड आलेले कडधान्य आहे। तर येथे मीठ टाकलेले आहे तेल टाकून, आणि त्यानंतर हळद टाकायची आहे। हळद टाकलेली आहे। आता फिरून घेत आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 5 ते 10 मिनिटं हे उकळून घ्यायचं आहे। तर आता हे सर्व उकळून झालेलं आहे। तर आता कमी साहित्यात फोडणी द्यायची आहे। तर बघा इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये जिरं टाकत आहे। आता हे जिरं तळून घेत आहे। तर इथे जिरं तळून झालेले आहे। आता यामध्ये काही लसूणचे तुकडे करून टाकत आहे। आता हे लसूणचे तुकडे ब्राऊन कलरचे होऊ देत आहे। तर आता लसूणचे तुकडे ब्राऊन कलरचे झालेले आहे। आता यामध्ये कांदा टाकत आहे। आता हा कांदा पण तळून घेत आहे। फिरवत आहे।
तर आता यामध्ये टोमॅटो टाकत आहे. तुम्हाला हवा तेवढा कांदा टोमॅटो तुम्ही टाकू शकता. तर आता हे सर्व तळून झालेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार तिखट, तिखट पण तळून झालेला आहे. मसाला घरी तयार केलेला फिरवत आहे. तर आता कांदा, मसाला आणि तिखट, टोमॅटो हे सर्व तळतच आहे. तर इथे झणझणीत मिसळ बनवायची आहे आपल्याला. तर इथे आणखी थोडंसं तिखट टाकत आहे. फिरून घेत आहे. तर आता जी मिक्स मटकी जी हळद आणि मीठ पाणी यामध्ये उकळून घेतलेली आहे ती टाकत आहे. आणि त्यानंतर तो जो रस्सा होता तो पण टाकत आहे. तर आता यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकत आहे. तर याला आता 2 ते 3 मिनिटं उकळी आलेली आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेत आहे. प्लेटमध्ये असं थोडंसं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे वरून. आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही यावरून शेव आणि थोडीशी पापडी पण टाकू शकता. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका.